स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 कोलकाता येथे झाला. त्यांचा मृत्यू 4 जुलै 1902 बेलूर मठ येथे झाला. त्यांचे शिक्षण कला शाखेतील ते पदवीधर होते आणि त्यांना कलकत्ता विद्यापीठाची पदवीसुद्धा होती. त्यांच्या वडिलांचे आणि त्यांच्या आईचे त्यांच्यावर खूप चांगले संस्कार होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंद यांना जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिश शासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये त्यांनी 1893 शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेतील हिंदू धर्माचा परिचय करून दिला. त्यांचे उत्तर कोलकाता सिमालापल्ली येथे 12 जानेवारी 1863 या ठिकाणी सोमवारी सकाळी 6:32 त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यात त्यांनी विशेष आवड दाखवली होती. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेई. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते. नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी 1871 साली ईश्वरचंद विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि 1869 प्रेसिडेन्सी कॉलेज प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास त्यांचा अभ्यास केला. 1881 साली ते फाईन आर्ट आणि 1884 BAची परीक्षा उत्तीर्ण झाले. नरेंद्रनाथांनी डेव्हिड हुम, इमॅन्युएल कॅंट, गोतलीब फिश्चे, बारुच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले. गुरुदास चट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळात त्यांनी स्पेन्सर यांची संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबर त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचा एक गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकाच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. 1881 ते 84 जे ते शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी लिहिले आहे की नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले, परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धी सामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्ये मला बघायला मिळाला नाही. त्यांना श्रुतिधारा म्हटले जात असे. एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते, असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते. गुरु रामकृष्ण यांची त्यांची भेट झालेली ती कशी ते पाहूया. कोलकात्यात शिमला नामक मोहल्या सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलवले होते. त्यावेळी कोणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्रला बोलावून आणले. 1881च्या नोव्हेंबर महिन्यात श्रीरामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्यांचे गायन ऐकून ते संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या सहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते. म्हणूनच ते नरेंद्रकडे आकृष्ट झाले असे दिसते. नरेंद्रची साधना अत्यंत चांगली होती. त्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गाने ती साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णाच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णाच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णाच्या सेवेत ते सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणी भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी त्यांनी केली. याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या या सर्व शिष्यास भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली. संन्यास ग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळीचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच
नरेंद्राचे लक्ष बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉक्टर रामचंद्र दत्त हे रामकृष्णाचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉक्टर दत्त एकदा त्यांना म्हणाले, भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल तर तू ब्राह्मो समाज वगैरेच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्री रामकृष्णाकडे जा. एके दिवशी त्यांचे शेजारी सूर्यनारायण यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसाचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसून अनेक उपदेश करत असत. ते दोघेच असताना त्यांनी आपापसात खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांनी अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथावर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णाने एका कागदावर कपट्यावर लिहिले, नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करेल. काहीसे आडेवेळे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, हे सारे माझ्याने होणार नाही. रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे, तुझी हाडं हे कामं करतील. पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यास दीक्षा देऊन त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले. याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण मठाची स्थापना. श्री रामकृष्णाच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एका पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी या जागेत भूतांचा वावर आहे असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मार्थीचा कलश या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्त येथे राहू लागले. रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून ते कासावीस झाले आणि मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीच्या सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदांत विचार जगभरात पोहोचवणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचे ठरवले. सप्टेंबर 11, 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे 7,000 लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला, जो 2 मिनिटे अखंड चालू होता. जिने जगाला सहिष्णुता, वैश्विकतेचा स्वीकार करण्यास शिकवले, अशी सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्यासाच्या वैदिक परंपरेने वतीने मी जगातल्या नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो. या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्माचे सारतत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्व विषद केले. काही दिवसात आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्राचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन भारतातून आलेल्या एक वादळी व्यक्तिमत्वाचे संन्यासी असे केले. न्यूयॉर्क क्रिटिकने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच, परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काशाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत. वेदांत आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाचे वेदांत शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचाराने ते पुढे जात त्यांनी तत्त्वज्ञान प्रतिपादित केले. त्यांच्या मते सर्व प्राणी मात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळे शिवभावे जीवसेवा हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले. प्रत्येक जीव हा मूळ स्वरूपातच ईश्वरी आणि दैवी आहे. अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंश जागृत करणे हे आपले ध्येय आहे. कर्म आणि पूजा, मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक अनेक मार्गाचा उपयोग करून मुक्ती मिळवली पाहिजे. उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. दरिद्रीनारायण हा शब्द विवेकानंद जगाला दिला. ज्याप्रमाणे प्रत्येक शास्त्रात स्वतःची पद्धती असतात, त्याचप्रमाणे धर्माच्या विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतीला आम्ही योग म्हणतो आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळलेले असतात असे त्यांनी सांगितले. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग या सर्वांना एकत्रित केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे भिन्न भिन्न ते मार्ग आहेत.